सो हाय फ्रेंड्स, काल आपण हळदीचा ब्लॉग बघितला होता. आज आपण लग्नाचा ब्लॉग बघूया की समोर काय काय होते आपल्यासोबत. तर स्टार्टिंग या 2 खरगोशपासून किती मस्त दिसते आहे ना. हे बडी मम्मीच्या घरी 2 खरगोश आहे. तर यांना असं साईडला पिंजरा बांधून ठेवला आहे, ते तिथेच राहतात. आता चला आपण भेटूया मम्मीला किचनमध्ये की मम्मी काय करत आहे, काय बनवत आहे. आपण मम्मीकडे आलो आणि मम्मी आता नाश्त्यासाठी पोहे बनवून राहिली, कारण आम्हाला लवकर लवकर तयारी करून हॉलमध्ये पोचायचं होतं. इकडे माझे 2 भाऊ झोपलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी तयारी करून अशी काही दिसत होती. आम्ही थोड्या वेळातच हॉलमध्ये पोहोचलेलो आणि ऊन पण खूप भयंकर होती, तुम्ही बघू शकता. मम्मी किती मस्त दिसते आहे ना. आम्ही हॉलमध्ये पोहोचलो, पण तिथे पाहुणेच होते, नवरी नवरदेव यायचेच होते, कारण नवरीची तयारीला वेळ होती. तर सगळे मग भेटत होते, कारण आपल्याला सगळे पाहुणे हे लग्नामध्येच भेटत असतात. या मंगलकरणी सोहळ्याची मोठी काही वेळामध्ये नवरी नवरदेवाची सुंदर दिसते आहे. दोघे पण सर्वांच्या उपस्थितीमध्ये साक्षी या उभयतांना आपण या ठिकाणी काही वेळामध्ये लगेच लग्न लागलं. खूप सारे क्रांतिज्योती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग नवरी चेंज करायसाठी गेली होती, तोपर्यंत यांनी खूप सारे फोटो सेशन केलेले. माझ्या फोनची तर स्टोरेजच फुल झाली. मग हे छोटे बच्चांची मस्ती चालू होती इकडे, आणि नवरी पण चेंज करून आली होती. तर चला मी तुम्हाला दाखवते, बघा अशी काही दिसते आहे. नवरी खूप मस्त दिसते आहे. नेक्स्ट आउटफिट खूप छान होता. त्यानंतर सगळे मग जेवण करायसाठी म्हणून गेले तिथे. जेवण पण खूप छान होतं. आणि मग थोड्या वेळामध्ये विदाईची वेळ झाली. तर हे छोटे छोटे मुलांनी ना नवरदेवाचे शूजच लपवले होते, आणि या छोट्या मुलांची डिमांड पण खूप मोठी होती. जूते नहीं मिलेंगे बना, जूते नहीं दूंगा. बोला पसंद दिलं तर मी डिमांड पुरी केल्याशिवाय यांनी शूज रिटर्न नाही केले त्यांचे. तर आता नवरी गाडीमध्ये जाऊन बसत आहे. ओके चलो
नवरीची विदाई झाली आणि सगळेजण जायसाठी म्हणून निघाले, कारण आम्हाला ना हॉल खाली करून द्यायचा होता. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.